नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभागाची आज परीक्षा झालेली आहे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामधील. तर मित्रांनो, 2 शिफ्टमधील आपण या ठिकाणी पेपरमध्ये कसे प्रश्न आले होते त्याची माहिती पाहणार आहोत. जास्त करून मित्रांनो दुसऱ्या शिफ्टमध्ये आपण प्रश्न कसे आले होते तेही पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा आपण पाहूयात की सामान्य ज्ञान या विषयाचे. आता मित्रांनो, तुम्हाला ही जी माहिती देतोय मी, तुम्हाला याच्यावरून मित्रांनो समजणार आहे की नेमके कोणत्या टॉपिक्सवरती TCS मित्रांनो प्रश्न विचारत आहे, जेणेकरून तुमची जी पुढील परीक्षा होणार आहे त्यासाठी तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि मित्रांनो, प्रश्न असे येत आहेत की तलाठी असेल, वन विभाग असेल, त्यानंतर मित्रांनो बाकी जेवढ्या पण TCSने आता परीक्षा घेतल्या 2023 मध्ये सेम त्याच पॅटर्नने मित्रांनो प्रश्न येत आहेत. आणि तुम्ही जर हे टॉपिक्स केले मित्रांनो तर येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो मित्रांनो. तर बघा, सामान्य ज्ञान या विषयावरती काय काय प्रश्न येत आहेत मित्रांनो. तर हे प्रश्न जे आहेत मित्रांनो जशाच तसे नाहीत, थोडेफार जी माहिती आहे त्यानुसार या ठिकाणी हे प्रश्न आहेत. जशाच तसे प्रश्न नाही आहेत मित्रांनो, हेही लक्षात राहू द्या. पहिला प्रश्न पहा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मागील काही काळामध्ये राबवली जाणारी किंवा सध्या राबवली जाणारे आरोग्य संबंधी, लोकांच्या आरोग्य संबंधी कोणती योजना आहे, हा प्रश्न होता मित्रांनो. तर महात्मा फुले जन आरोग्य योजना आपल्याला माहित असेल मित्रांनो, ती राबवली जाते सध्या. केंद्राची आणि ती दोन्ही मिळून योजना राबवली जाते. आरोग्य विभागाची ती योजना आहे मित्रांनो. तर अशा या संबंधी प्रश्न होता आरोग्य योजनेवरती. दुसरा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य कोणते. हे खास करून मित्रांनो दुपारची शिफ्ट म्हणजे दुसऱ्या शिफ्टमध्ये आलेले प्रश्न आहेत मित्रांनो. पहिल्या शिफ्टमध्येही अशाच पद्धतीचे प्रश्न आले होते मित्रांनो. आता थर्ड शिफ्टमध्ये कसे प्रश्न येतात मित्रांनो त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली जाईल. तर दुसऱ्या शिफ्टचा आपण सध्या जास्त करून प्रश्न या ठिकाणी पाहतोय, लक्षात राहू द्या. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असणारं राज्य कोणतं मित्रांनो ते विचारलेलं आहे. तर याचं उत्तर माझ्या माहितीप्रमाणे मित्रांनो उत्तर प्रदेश हे असायला पाहिजे. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता. त्यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न पहा, बक्सर लढाईवरती आलेला होता. नेमका काय प्रश्न होता हे माहिती नाही, परंतु बक्सरची लढाई झालेलं मित्रांनो सध्या असलेलं राज्य कोणतं आहे. आता सध्या राज्य जे आहे ती बक्सर या ठिकाणी लढाई जी झाली होती ती कुठल्या राज्यामध्ये झालेली होती असा प्रश्न विचारण्यात आलेला. सध्या असलेलं राज्य कोणतं आहे असा काहीतरी प्रश्न होता मित्रांनो, परंतु पूर्ण प्रॉपर प्रश्न नाही आहे या ठिकाणी. चौथा प्रश्न मित्रांनो होता खूप महत्त्वाचा आलता, 5G लॉन्च्ड इन इंडिया. 5G जी लॉन्च झालेली आहे मित्रांनो, तर सध्या मित्रांनो त्याच्यावरती प्रश्न कसा होता पहा, सध्या लेटेस्ट कोणते नेटवर्क जे आहे ते लॉन्च केलं गेलेलं आहे. तर खाली प्रश्न पर्यायामध्ये होते तुम्हाला की जसं की 5G, 4G, 3G, 2G अशा पद्धतीचे पर्याय होते. तर सध्या मित्रांनो 5G जे आहे ते लॉन्च झालेलं आहे त्याच्यावरती प्रश्न होता. त्यानंतर मित्रांनो राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन किंवा मित्रांनो सुपर कॉम्प्युटरवरती जी योजना आहे, डिजिटल मिशन काहीतरी योजना आहे मित्रांनो, किंवा 2-3 योजनेची त्या ठिकाणी पर्याय देण्यात आलेले होते त्याच्यावरती काहीतरी प्रश्न होता मित्रांनो. प्रॉपर प्रश्न माहिती नाही, परंतु राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन किंवा सुपर कॉम्प्युटरवरती योजना जी आहे कोणत्या योजनेअंतर्गत ते बहाल करण्यात आलं याच्यावरती प्रश्न मित्रांनो होता. त्यानंतर मित्रांनो SI एककवरती प्रश्न होता. SI एकक जे असतं मित्रांनो, तर हा विज्ञानचा प्रश्न आहे. SI एककचा मित्रांनो प्रश्न आलेला होता, लक्षात राहू द्या दुसऱ्या शिफ्टसाठी. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न पहा 7वा, आंतरराष्ट्रीय एकदिवस क्रिकेटमध्ये द्विशतके झळकावणारा खेळाडू कोण. भारतामधील खेळाडूंची मित्रांनो पर्याय देण्यात आलेले होते, भारतामधील खेळाडूंचे पर्याय. तर याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी विचारलं होतं की एक दिवशी जो आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे त्यामध्ये द्विशतक झळकावणारा खेळाडू कोण. याचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर असा कोण खेळाडू आहे मित्रांनो त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये. तर बघा मित्रांनो याच्यावरती कसा प्रश्न आलेला आहे GK मध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. सध्या मित्रांनो आपल्याला माहिती असेल एक दिवसीय वर्ल्ड कप जो आहे, कसोटी वर्ल्ड कप जे आहे मित्रांनो, ODI जे आहे, तर तो वर्ल्ड कप मित्रांनो काही दिवसापूर्वीच पार पडलेला आहे, भारताने तो जिंकलाही. त्यानंतर मित्रांनो सध्या आता आपल्याला माहीत असेल जी पण मित्रांनो T20 सामने होत आहेत, किंवा मित्रांनो आत्ता 1-2 महिन्यापूर्वी जे पण क्रिकेट झालेले आहेत किंवा कुठलाही खेळ झालेला आहे त्याच्यावरती प्रश्न मित्रांनो विचारला जातो, हे लक्षात राहू द्या. त्यानंतर मित्रांनो क्रिकेटवरती अजून एक प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आलेला आहे पहा. त्याच्यामध्ये विचारलं होतं की केन विल्यमसन नाव दिलेलं होतं. केन विल्यमसन अशाच पद्धतीचा काही प्रश्न होता, परंतु केन विल्यमसन हा खेळाडू किंवा ह्या खेळाडू संबंधित खालील योग्य पर्याय निवडा अशा पद्धतीचा मित्रांनो प्रश्न होता. पूर्ण माहिती नाही, परंतु केन विल्यमसन संबंधी प्रश्न होता मित्रांनो. तर खाली मित्रांनो देशांची नावं देण्यात आलेली होती. तर गृहीत धरा की तुम्ही केन विल्यमसन
पुढीलपैकी यांच्या संबंधी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. त्याच्या संबंधी मित्रांनो देशाची नावं दिलेली होती. म्हणजेच मित्रांनो हा खेळाडू कोणत्या देशाशी संबंधित आहे असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता. याचंही उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. केन विल्यमसन बद्दलचा हा प्रश्न होता. तर 2 प्रश्न क्रिकेटवरती मित्रांनो दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी होते. त्यानंतर काही प्रश्न लोकसंख्येवरती होते, क्षेत्रफळांवरती मित्रांनो प्रश्न होता आणि महत्त्वाचं म्हणजे नृत्याचे प्रकार, संगीत याच्यावरती देखील मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेले होते. आता पूर्ण प्रश्न तर आपल्याला माहिती नाहीत मित्रांनो, थोडेफार प्रश्न माहिती आहेत, जी माहिती भेटलेली त्यानुसार तुम्हाला मी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सामान्य ज्ञानचं पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो मराठी व्याकरण आणि मराठी शब्दसंग्रह सकाळ दुपारच्या सत्रामध्ये मित्रांनो सेम या ठिकाणी आलेला आहे. सेम काय काय आहे पहा. अलंकार ओळखणे, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी असतील, त्यानंतर वाक्यप्रचार असेल, त्यानंतर क्रियापद ओळखा असेल आणि मित्रांनो लेखक व पुस्तकेवरती हमखास प्रश्न तुम्हाला TCS IBPS विचारतच आहे. TCSने आत्तापर्यंत ते प्रश्न विचारलेलेच आहेत. कुठले कुठले प्रश्न त्याच्यात विचारले पहा तुम्हाला सांगतो या ठिकाणी. लेखक आणि कादंबऱ्या वगैरे जे असतील त्याच्या संदर्भात जी माहिती आहे त्यानुसार मित्रांनो छावा, त्यानंतर कोसला या संदर्भात विचारलेला आहे. आणि मित्रांनो काही खेळाडू जे आहेत त्यांची नावं दिलेली होती आणि खेळाचे प्रकार देखील दिलेले होते. त्यानुसार देखील त्यांच्या संदर्भात कुठला खेळ आहे ते देखील विचारण्यात आलेलं होतं. तर हे लेखक आणि पुस्तकं, कादंबऱ्या याच्यावरती मित्रांनो प्रश्न तुम्हाला 100% येणार म्हणजे येणारच आहे. हे तुम्हाला करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर पहा पुढं योग्य शब्द ओळखा. योग्य शब्द ओळखण्यासाठी मित्रांनो देण्यात आलेलो जसं की एक लक्ष्मी हा शब्द दिलेला होता मित्रांनो, तर त्याला खाली 4 पर्याय दिले होते. त्यापैकी तुम्हाला योग्य शब्द ओळखायचा होता. त्यानंतर योग्य जोड्या लावणं असेल किंवा योग्य पर्याय तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो क्रमानुसार असतील किंवा योग्य याच्यामध्ये मित्रांनो क्रमाने वाढ झालेले काही जे वस्तू आहेत किंवा मित्रांनो वाढ जशी होती जसं की पहा धागा, साडी, सूत, रोप हे क्रमाने तुम्हाला काय करायचं होतं मित्रांनो लावायचं होतं. त्यानंतर मित्रांनो खोड, फूल, रोप, फळ हे देखील तुम्हाला वाढीनुसार लावायचं होतं मित्रांनो. क्रमाने योग्य जोड्या लावा किंवा तो पर्याय निवडायचा होता तुम्हाला. आणि मित्रांनो याच्यामध्ये पॅसेज आलेला नव्हता मराठीमध्ये. द्वितीय सत्रामध्ये तर म्हणजे दुपारच्या शिफ्टमध्ये जी माहिती भेटली त्यानुसार तर आलेला नव्हता. त्यानंतर मित्रांनो अजून पहा योग्य जोड्या लावायला किंवा पर्याय लावायसाठी प्रश्न काय होते पहा. जसं की आकाश, नदी, पृथ्वी आणि एक 4थ्या नंबरचा अजून काहीतरी पर्याय दिलेला होता. असे 4 पर्याय दिलेले होते आणि पुढं मित्रांनो असे वेगवेगळे जसं की सिंधू, गगन, सरिता अशा पद्धतीचे ठिकाणी पुढे पर्याय दिले होते. त्यानुसार योग्य जोड्या लावून या ठिकाणी मित्रांनो पर्याय निवडायचे होते तुम्हाला. असेही प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले होते. त्यानंतर मित्रांनो समानार्थी विरुद्धार्थी शब्द विचारले जात आहेत. जसं की मित्रांनो एखादं उदाहरण पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये चांदणी शब्दाचं समानार्थी शब्दाचं विचारण्यात आलेलं होता. विरुद्धार्थी शब्दामध्ये जमा हा शब्द विचारण्यात आलेला होता. असे भरपूर सारे प्रश्न होते. म्हणी देखील विचारण्यात आले तुम्हाला. त्याचा वाक्यात उपयोग करा म्हणून देखील विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. जसं की मित्रांनो दुपारच्या सत्रामध्ये पाहिलं तर म्हणीमध्ये मित्रांनो गर्वाचं घर खाली या संदर्भाचा याचा वाक्यात खालीलपैकी जे 4 पर्याय देण्यात आलेले होते तुम्हाला गर्वाचं घर खाली त्याच्यामध्ये मित्रांनो 4 पर्याय दिले होते आणि ते गर्वाचं घर खाली ही म्हण जी आहे त्याचा वाक्यात उपयोग करा असं सांगण्यात आलेलं होतं. तर अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी येत आहेत. त्यानंतर इंग्रजीमध्ये जर पाहिलं मित्रांनो सेंटेन्स एरर येत आहेत. एरर्समध्ये प्रश्न आहेत. अँटोनिमस, सिनोनिमस याच्यावरती प्रश्न आहेत. सिनोनिमसमध्ये मित्रांनो रिलेबल हा जो सिनोनिमस आहे त्याचा प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर मित्रांनो इनकम्प्लीटवरती एक वाक्य दिलं होतं. त्याच्यामध्ये मित्रांनो इनकम्प्लीट हा जो सिनोनिमस आहे त्याचं या ठिकाणी मित्रांनो खालील पर्याय दिले होते. त्या संदर्भात सिनोनिमस सिलेक्ट करायचं होतं. असे प्रश्न आलेले आहेत असं ही माहिती भेटलेली आहे मित्रांनो. अशा पद्धतीने सिनोनिमस, अँटोनिमस तुम्हाला या ठिकाणी फिरून सेंटेन्समध्ये देखील विचारले जात आहेत. त्यानंतर मित्रांनो इडियम्स विचारलेले आहेत. फिल इन द ब्लँक सेंटेन्स युजिंग द ऑप्शन्स. तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे डॅश डॅश करून आणि ते ब्लँक सेंटेन्स खालील जे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत ते यूज करून भरायचे आहेत. वर्बवरती प्रश्न आहे. टेन्स. त्यानंतर पॅसेज मात्र विचारलेला नाही. TCS पॅसेज विचारत नाही मित्रांनो. मागं परीक्षा झाल्यात त्यामध्येही नाहीत विचारलेले. तर ही जी माहिती आहे मित्रांनो यानुसार तुम्हाला हे टॉपिक्स करणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा गणित बुद्धिमत्ता. गणित मित्रांनो फार कमी प्रमाणामध्ये विचारलं जात आहे. आता बुद्धिमत्तेमध्ये महत्त्वाचं काय पहा नातेसंबंध. जसं की उदाहरण पहा दुपारच्या शिफ्टमध्ये कसा प्रश्न आला होता नातेसंबंधावरती. तर जसं की मित्रांनो रिषभच्या आईच्या वडिलांच्या पत्नीच्या मुलांची किंवा पत्नीच्या मुलाची एकुलती एक बहीण तर ऋषभची कोण अशा पद्धतीचा काहीतरी मित्रांनो प्रश्न होता. प्रॉपर प्रश्न नाही आहे परंतु मित्रांनो असे नातेसंदर्भात प्रश्न जे तुम्हाला येत आहेत. आता नातेसंदर्भात तुम्हाला मित्रांनो ते करणं गरजेचं आहे. कसा का प्रश्न येणार
त्या संदर्भात तुम्हाला सर्व माहिती असणं गरजेचं आहे. हा टॉपिक्स तुम्हाला करावा लागेल. त्यानंतर पहा मित्रांनो, पदावलीवरती प्रश्न आहेत, बैठक व्यवस्था असेल, अंकमालिका असेल. तर TCS मित्रांनो प्रमाणे गणितावरती प्रश्न कमी प्रमाणामध्ये मित्रांनो प्रश्न जे आहेत ते विचारले जात आहेत तुम्हाला. तर अशा पद्धतीचे टॉपिक्स मित्रांनो येत आहेत. आज पहिलाच दिवस होता, या ठिकाणी आरोग्य भरतीच्या ग्रुप डीचा पेपर झालेला आहे. आता मित्रांनो काही टेक्निकल पोस्ट आहेत ग्रुप सी मध्ये, त्यांचे जसे मित्रांनो पेपर होतील तशी तुम्हाला वेळोवेळी माहिती दिली जाईल. तर याबद्दल अजून मित्रांनो काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुम्हाला याबद्दल झालेले काही प्रश्न माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला सध्याच्या आरोग्य भरती, झेडपी भरती, PWD, WRD, पनवेल महानगरपालिका असेल, आदिवासी विकास विभाग असेल, सर्व पदभरती सरळ सेवेसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर लेटेस्ट TCS 79 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये मित्रांनो 7040 प्लस प्रश्न देण्यात आलेले आहेत. याची द्वितीय लेटेस्ट आवृत्ती आलेली आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल सध्या जी TCS तुमची परीक्षा घेते किंवा IBPS परीक्षा घेते, सेम पॅटर्नवरती परीक्षा घेते मित्रांनो. तर मागील प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही हे पुस्तक यूज करू शकता. कुठलीही भरती असू द्या महाराष्ट्रामधील तुमची सरळ सेवेची त्यासाठी उपयोगी तुम्हाला पडणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, चालू घडामोडी ज्या झालेल्या आहेत त्याच्यावरतीही आपल्याला माहीत असेल प्रश्न येतात. तर त्याच्यासाठी त्यांचं पुस्तक आहे TCS IBPS स्पेशल पॅटर्ननुसार मित्रांनो द्वितीय आवृत्तीचं 81 सराव प्रश्नसंच 5 ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या तुम्हाला 6 एप्रिल 2023 पर्यंतच्या पासूनच्या चालू घडामोडी याच्यामध्ये पाहायला भेटणार आहेत. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची मित्रांनो महाराष्ट्रामधील प्रत्येक बुक स्टोरमध्ये उपलब्ध आहेत किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता.